ठीक आहे, आज आपण पुढचं बघणार आहोत. आध्यात्मिक विकासाची 4 टप्प्यांची प्रक्रिया. ठीक आहे, की आपल्याला कुठल्या 4 स्टेजेसमधनं जावं लागतं आपल्या स्पिरिच्युअल इव्होल्युशनसाठी. हा एक 4 टप्प्यांचा प्रवास आहे जो बहुतेक आत्मे करतात जेव्हा ते त्रासलेल्या अवस्थेतून बाहेर पडून विश्वाच्या ज्ञानासह स्वतःला सक्षम करतात. फर्स्ट असतं विक्टिम कॉन्शियसनेस. विक्टिम कॉन्शियसनेस म्हणजे की आपल्यावर जे काही आपल्याला लाईफमध्ये त्रास होतोय तिथे आपण प्रत्येक वेळी दुसऱ्यांना कारणीभूत ठरवत असतो की माझ्या लाईफमध्ये जे काय झालं आहे हे समोरच्या व्यक्तीमुळे, या हा व्यक्ती आयुष्यात आल्यामुळेच माझ्या लाईफमध्ये खूप वाईट घडलं. तर प्रत्येक वेळी दुसऱ्यांना आपण जो दोष देतो त्याला आपण म्हणू शकतो की विक्टिम कॉन्शियसनेस, आणि आपण उलगडत जातो त्या स्थितीमध्ये. तर ही जी अवस्था आहे ही, कारण आपण उत्तर शोधत असतो की का माझ्या लाईफमध्ये असं झालंय, मला वाटतं ह्या व्यक्तीमुळे झालंय, नाहीतर असं झालं नसतं. ही सुरुवातीची अवस्था असते आपले जे स्टेजेस आहेत 4 त्यामधले. याला म्हणतात विक्टिम कॉन्शियसनेस. थोडक्यात सतत इतरांवर आरोप करत राहणे, त्यासाठी आपण जबाबदार आहोत हे मान्य न करता दुसरा व्यक्ती त्याला जबाबदार आहे असं सतत वाटणे. नेक्स्ट आहे मी निर्माण करता आहे, आय एम द मॅनिफेस्टर. या टप्प्यात आपण समजतो की इतरांवर आणि स्वतःवर दोष टाकणे, म्हणजे फर्स्ट टप्प्यात विक्टिम कॉन्शियसनेसमध्ये आपण दोष देतो दुसऱ्यांना. या टप्प्यामध्ये आपण समजतो की इतरांवर किंवा स्वतःवर दोष टाकणे म्हणजे निर्णय घेण्याची आपली शक्ती गमावणे. या टप्प्यात आपण निश्चय आणि कष्टाने मिळवलेल्या जीवनाची मालकी स्वीकारतो. म्हणजे या टप्प्यात आपल्याला वाटतं, पहिल्या टप्प्यामध्ये काय वाटतं आपल्याला की माझ्या लाईफमध्ये जे काही झालंय ते समोरच्या व्यक्तीमुळे झालंय, वाईट. ठीक आहे. दुसऱ्या टप्प्यात आपल्याला वाटतं की आज माझ्या लाईफमध्ये जे काय आहे ते फक्त माझ्यामुळे आहे, मी कष्ट केलं आहे म्हणून आहे. म्हणजे जर वाईट झालं तर ते दुसऱ्यामुळे होतं, समोरच्या व्यक्तींमुळे होतं, आणि जर चांगलं झालं तर ते फक्त माझ्यामुळे आहे. हे शॉर्ट लाईन जसं मी सांगेन ते लिहून घ्या की विक्टिम कॉन्शियसनेसमध्ये आपण दुसऱ्यांना दोष देतो. आय एम द मॅनिफेस्टर ही जी सेकंड स्टेज आहे याच्यामध्ये जे काय लाईफमध्ये झालेलं आहे चांगलं ते फक्त माझ्यामुळे झालेलं आहे असं आपण समजतो. थर्ड आहे आय एम द चॅनल, मी एक वाहक आहे. की हा असा टप्पा आहे जिथे आपण एका मोठ्या शक्तीचा भाग असल्याची आपल्याला जाणीव व्हायला लागते. जसं आपण म्हणतो ना की मी मीडियम आहे, मी परमात्म्याचा एक मीडियम आहे असं मला वाटतं, मी चॅनल आहे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा समजायचं की आपल्यामध्ये जी शक्ती आहे त्याची आपल्याला जाणीव व्हायला लागलेली आहे, आणि आपण त्या शक्तीचं एक साधन, एक वाहक, एक मीडियम होण्यासाठी स्वतःला सरेंडर करतो त्या एनर्जीला, आणि आपल्याला त्या एनर्जीचा प्रवाह समजू लागतो की मी एक चॅनल आहे, एक मी परमात्म्याचे माध्यम आहे, आणि जे माझ्यामध्ये आता फ्लो होत आहे याचा उपयोग मी स्वतःबरोबर इतरांसाठीही करत राहणार. आय एम द चॅनल ही थर्ड स्टेज आहे. फोर्थ आहे मी दिव्यत्वाशी एकरूप झालो आहे, आय एम मर्ज विथ द डिवाइन. ठीक आहे. आय एम, इथे कोणीतरी टिक करतंय तर तुमच्या फोनवर तुम्ही करू नका, त्यामुळे इथे स्क्रीनवर ते होतंय. आय मर्ज विथ डिवाइन, की मी परमात्म्याशी एकरूप आहे, म्हणजे मी आणि परमात्मा वेगळे नाही आहोत. ही भावना आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचते, आपल्याला फील होते. बाय मी म्हणजे जी पहिला टप्पा आहे आपला, बाय मी पासून थ्रू मी, आणि शेवटी ॲज मी पर्यंत आपण जातो.
तिथे आपण स्वतःला पूर्णतः दिव्यत्वाशी एकरूप करतो. आता ही महान ऊर्जा जगात मी म्हणून कार्य करत आहे. म्हणजे ही शक्ती जी आहे ही मी, आपण म्हणतो ना मी, ही मी म्हणजे हे मी कोण आहे? ही एक ऊर्जा आहे, ही एक शक्ती आहे. आणि या जगामध्ये, या डिवाइन एनर्जीच्या जगामध्ये ही ऊर्जा कार्य करायला सुरुवात करत असते. हे एकाच शब्दात समजून घ्या, समर्पण दिव्यत्वाकडे. ही प्रेमाची तरंगलय, हेच म्हणतो ना आपण, हे व्हायब्रेशन आहेत, हे प्रेमाचे, कंपॅशनचे हे व्हायब्रेशन आहेत जेव्हा आपली ही जर्नी आहे. आता मी थोडक्यात सांगते हे 4 स्टेजेस. फर्स्ट जो आहे विक्टिम कॉन्शियसनेस, जिथे आपण दुसऱ्यांना दोष देत असतो. ही आपली नॉर्मल स्टेज असते, प्रत्येक मनुष्याकडे ही आहे की लाईफमध्ये जे काय होतंय या समोरच्या व्यक्तीमुळे होतंय. सेकंड आहे की आज लाईफमध्ये जे काय झालेलं आहे ते माझ्यामुळे झालेलं आहे, मी आहे याला जबाबदार. पुढची स्टेज काय आहे, एकच मिनिट, की मी चॅनल आहे, की व्यक्तीला समजायला लागतं हळूहळू, म्हणजे एक एक स्टेज तो पुढे जातो की लाईफमध्ये असं सगळं जे काय घडत आहे याला काय जबाबदार आहे, असं का घडतंय, असा विचार करत करत तो जेव्हा पुढच्या पायरीपर्यंत जातो तेव्हा त्याला कळतं की आपल्यामध्ये खूप काही एनर्जी आहे. जसं या स्टेजला आता तुम्ही आलेले आहात, तुम्ही आधीच्या 2 टप्प्यांमधनं गेलेले असणार प्रत्येक जण. तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला वाटायला की आपल्यामध्ये काहीतरी शक्तीचा साठा आहे आणि आपल्याला त्या शक्तीचा एक भाग होऊन आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे. स्वतःबरोबर इतरांची मदत करायची, स्वतःबरोबर फॅमिलीला सांभाळायचं आहे, जे पण तुम्हाला वाटत आहे. तर हे आहे आय एम चॅनल, ही 3rd स्टेप आहे. आणि नेक्स्ट आहे की आय एम मर्ज विथ डिवाइन, मी आणि परमात्मा वेगळे नाही. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही अजून जास्त ज्या प्रॅक्टिसेस कराल, जे काही आकाशिकची प्रॅक्टिस कराल, जेव्हा तुम्ही परमात्म्याशी कनेक्ट व्हाल तेव्हा तुम्हाला ही फिलिंग यायला सुरू होईल की मी आणि परमात्मा वेगळे नाही. आणि जेव्हा आपण परमात्म्याच्या एनर्जीशी कनेक्ट होतो, आपलं हार्ट चक्र एक्सपांड होतं, आपल्यामधील प्रेम भावना, दया हे वाढायला लागतं. क्लिअर इथपर्यंत या 4 स्टेजेस आहेत आपल्या. आता जे आपले क्लिअर्स आहेत, ठीक आहे, जे सेन्सेस आहेत, याच्यामधून नोंदी इथे दिलेले शब्द म्हणजे आकाशिक रेकॉर्ड. आकाशिक रेकॉर्डमध्ये जे नोंदवलं जातं, सगळं जे लिहिलं जातं, तुमच्या प्रत्येक नोंदी तिथे केलेल्या असतात. ती कशी प्राप्त करायची, ठीक आहे. तर क्लिअर संवेदना म्हणजे मानसिक संवेदनाशीलता, ज्याच्याद्वारे आपण आकाशिक रेकॉर्डमधून आपली माहिती प्राप्त करू शकतो. तर फर्स्ट क्लिअर आहे आपला क्लिअर व्हॉइस. क्लिअर व्हॉइस म्हणजे स्पष्ट दृष्टी, की तुम्ही स्पष्टपणे बघू शकता. अरे तुम्ही स्पष्टपणे बघू शकता डोळे बंद करून, जे तुम्हाला दिसतं की एखाद्या व्यक्तीचा तुम्ही आकाशिक ॲक्सेस करताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की असं असं या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडलं होतं. तुम्हाला डोळे बंद करून ते स्पष्ट दिसतं, की ते पिक्चरद्वारे दिसतं, व्हिडिओद्वारे दिसतं, काही तुम्हाला सीन दाखवले जातात, काही इमेजेस दाखवले जातात आणि तुम्हाला समजून घ्यायचं असतं की याचा अर्थ काय आहे, ठीक आहे. याला म्हणतात क्लिअरव्हॉयन्स. दुसरं आहे क्लिअर सेन्सिटियन्स, की त्यांना फील होतं, त्यांना स्पर्श जाणवतो, त्यांना समजतं, फील करतात. त्या प्रत्येक जेव्हा ॲक्सेस घेत असतो तो व्यक्ती तेव्हा त्याला फील येते, काही इमोशनद्वारे त्याला कळतं, काही स्पर्शाद्वारे त्याला त्या गोष्टी कळतात. याला म्हणतात क्लिअर सेन्सिटियन्स, स्पष्ट भावना किंवा स्पर्श जाणवणे. नेक्स्ट आहे क्लिअर ऑडियन्स, त्यांना ऐकू येतं. जेव्हा तुम्ही ॲक्सेस घ्याल, आकाशिक रेकॉर्ड ॲक्सेस कराल, तेव्हा तुम्हाला आवाज ऐकू येतील, तुमचे गाईड त्या व्यक्तीबद्दल काय सांगत आहेत. आकाशिक बुक तुम्ही रीड करताना कधी कधी आपण गाईड्सना विचारतो, तेव्हा स्पष्ट तुमच्या कानामध्ये आवाज येतो की असं असं आहे. हा आवाज
दुसरा व्यक्ती बोलत आहे अशा स्वरूपामध्ये येत नाहीये. ठीक आहे. हा आवाज तुम्हाला तुमच्या आतमधनच येतो आणि तुम्हाला ऐकू येतं की काय सांगितलं जात आहे. याला म्हणतात क्लिअर ऑडियन्स. नेक्स्ट आहे क्लिअर एम्पॅथी, स्पष्ट भावना किंवा इमोशन्स, की तुम्हाला इमोशनली कळतं की त्या व्यक्तीला तो कुठल्या सिच्युएशनमधनं त्यावेळेला गेला होता, हे तुम्हाला तेव्हा कळतं. एकच मिनिट. तुम्ही फील करता की त्याच्याबरोबर काय झालं होतं, ह्याला म्हणतात क्लिअर एम्पॅथी. नेक्स्ट आहे क्लिअर सेंट, की तुम्हाला स्मेल येतो, तुम्हाला स्मेलद्वारे कळतं. तर काही व्यक्तींना यातली एखादी फील होते, काहींना 2, काहींना 3, काहींना सगळ्या. जेव्हा जेव्हा हळूहळू तुम्ही हे आकाशिक प्रॅक्टिस करता, डेली प्रॅक्टिस ह्याची करता, जास्तीत जास्त वेळ, तुमचे प्रत्येक सेन्स अजून जास्त जागृत होतात आणि तुम्हाला पटकन कळतं. खूप काही असं लॉजिक कशामुळे का असं माइंड तिथे यूज करावं लागत नाही. ठीक आहे. तुम्हाला हे स्पष्ट कळतं, लगेच कळतं जेव्हा हे सगळे सेन्सेस ॲक्टिव्ह होतात. हे इथपर्यंत क्लिअर आहे. हे 4 सेन्सेस काय असतात. हां, आता थोडंसं बघूया की आत्मा काय आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आत असलेला जो आध्यात्मिक भाग, जो शाश्वत आहे, अमर आहे, तो नेहमी राहणार. आणि जो शारीरिक मृत्यू पलीकडे आहे, जो अमर आहे, ज्याला मृत्यू नाही, तो आहे आपला आत्मा. जो दैवित्वाशी एकरूप होण्यासाठी आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो, त्याला अनेक वेळा प्रकाश, लाईट म्हणूनही संबोधलं जातं. गतजन्म म्हणजे आपलं पास्ट लाईफ. आपल्या आत्म्याने सध्या ज्या शारीरिक रूपात जन्म घेतला आहे, त्या आधी घेतलेले जन्म म्हणजे गतजन्म, पास्ट लाईफ. कर्म, आत्मिक पातळीवर आपण केलेल्या सर्व कृतींचा एकूण योग, ज्याचा आपल्या भविष्यातील घटनांवर प्रभाव पडतो, ते आहे कर्म. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कर्मांचे 3 मुख्य प्रकार आहेत: संचित कर्म, प्रारब्ध आणि क्रियामाण. संचित कर्म हे आपल्या आत्म्याने वेगवेगळ्या जन्मांमध्ये केलेल्या सर्व कृतींचे एकूण जी कर्म गोळाबेरीज जी आहे, जी आपण करून ठेवलेत, ते आहेत आपले संचित कर्म. प्रारब्ध कर्म, जे कर्म आत्ता पिकलेले आहे, म्हणजे ते फलित झाले आणि तुम्ही आता त्याचा भाग भोगत आहात, अनुभवत आहात, हे आहे प्रारब्ध. क्रियामाण हे आपण आपल्या सध्याच्या जीवनात निर्माण करत आहोत आणि ते पुढे जाऊन आगामीमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे, हे आहे क्रियामाण कर्म. तर आता आहे कार्मिक धडे, म्हणजे आपण म्हणतो ना कार्मिक लेसन, आपल्याला शिकायला आपण इथे आलेलो आहोत. आपल्या आयुष्यात जे पण काही होत आहे, हे आपल्याला हे लेसन शिकायचे आहेत. जसं आपण आपलं स्कूल लाईफ जे आहे, तिथे आपण फर्स्ट स्टँडर्डमध्ये असताना एक एक धडा पुढे 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 शिकत जातो. एंडला काय आहे की आपण पहिलीच्या वर्गामध्ये आपण पास होणार आहोत की नाही होणार आहोत, यासाठी फायनल एक्झाम घेतली जाते. तसंच, आणि तिथे पास झाल्यावर आपण इयत्ता 2रीमध्ये जातो, सेकंड स्टँडर्डला जातो. तसंच या लाईफमध्ये सुद्धा आपण पृथ्वीवरती येतो, आपण ते लेसन शिकतो. ते लेसन शिकून आपला पुन्हा मृत्यू होतो, आपण पुन्हा जन्म घेण्यासाठी तयार होतो. पण त्याआधी बघितलं जातं की तुम्ही खाली जे शिकण्यासाठी गेलेले आहात, त्यात तुम्ही उत्तीर्ण झाला आहात की नाही, का तेच धडे परत शिकायला तुम्हाला परत जावं लागणार आहे. आणि जर आपण त्याच्यामध्ये फेल झालेलो असतो, तर लाईफमध्ये पुन्हा तेच शिकण्यासाठी आपल्याला परत यावं लागतं. इथे मी एक छोटी स्टोरी सांगते. आता रिसेंटली एक आकाशिक रेकॉर्ड केलं होतं एका क्लायंटचं. तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम, आयुष्यामध्ये ना मी लाईफ टाईम, आता ते रिटायर्ड पर्सन आहेत,
एवढंच ते म्हणाले की मी आता रिटायर आहे, पण अखंड आयुष्यामध्ये लहानपणापासून खूप स्ट्रगल झाला आहे, मला खूप त्रास झाला आहे, खूप कष्ट केलेत मी. इतके कष्ट करूनही असं काहीतरी घडलं आणि माझी साठवलेली पुंजीसुद्धा अशी एका ठिकाणी अशीच निघून गेली, जिथे काही म्हणजे एका ठिकाणी पैसे त्यांचे डुबले. तर आता म्हणजे या सगळ्या कर्मांना मला असं वाटलं की आपल्याला बघितलं पाहिजे की असं माझं काय कर्म होतं ज्यामुळे हा स्ट्रगल माझ्या लाईफमध्ये आहे आणि मला तो शोधायचा आहे. तर त्यांचं जेव्हा मी बघितलं आकाशिक रेकॉर्ड, त्याच्यामध्ये मी बघितलं की ते आज माझा एक पॉडकास्ट झालेला आहे, पास्ट लाईफ रिग्रेशन. तो नेक्स्ट मंथमध्ये होईल, रिलीज होईल. त्यामध्ये सुद्धा हा अनुभव मी सांगितला कारण चांगला वाटला. तर त्याच्यामध्ये त्यांनी तर मी त्यांचं पास्ट लाईफ बघितलं. त्या पास्ट लाईफमध्ये असं होतं की ते एका गावामध्ये होते, खूप श्रीमंत होते, अनेक एकर जागा होती, खूप शेतीवाडी होती, हाताखाली अनेक वर्कर्स, कामगार होते काम करायला शेतामध्ये. पण यांना त्या श्रीमंतीचा, त्या पैशांचा खूप अहंकार होता आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये काम करणाऱ्या कामगारांना ते प्रचंड त्रास द्यायचे, मानसिक शारीरिक त्रास द्यायचे. आणि त्यांच्याकडे जे प्राणी होते म्हणजे स्पेशली बैल जे नांगरतात, हे जेव्हा नांगरायचे त्यांना ते दिवस रात्र राबवून घ्यायचे बैलांना, शिवाय त्यांना पुरेसं अन्न द्यायचं नाही, त्यांना मारायचे, असं सगळं करायचे. तर म्हटलं तुम्ही त्यांना जितकं शारीरिक कष्ट दिले ना, हे शारीरिक कष्ट त्यांनी अजून 2 लाईफ पण सहन केलेले होते आणि या लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला त्यामुळे हा स्ट्रगल आहे, कारण तुम्ही असं कर्म तेव्हा केलं. मग तेव्हा ते थोडेसे हसले आणि म्हणाले की मॅडम, शेतीची आवड तर मला या जन्मात पण आहे आणि या जन्मात सुद्धा माझी शेती आहे, हे त्यांनी तेव्हा मला सांगितलं. या जन्मात सुद्धा माझी शेती आहे, पण या जन्मामध्ये मी माझ्या हाताखाली असलेल्या वर्करांना खूप चांगल्या प्रमाणे हाताळतो, मी त्यांची काळजी घेतो. इवन मी स्वतः आधी जेवत नाही, पण मी पहिल्यांदा माझ्या प्राण्यांना, जे बैल वगैरे आहेत, त्यांना चारा पाणी व्यवस्थित देतो. माझ्या कामगारांना पहिल्यांदा मी जेवायला देतो, त्यांची काळजी घेतो. प्राण्यांची तर मी खूप काळजी घेतो. आणि या जन्मात मला नेहमी वाटायचं की मी प्राण्यांवर इतकं वेड्यासारखं प्रेम का करतोय. आत्ता त्यांना त्याचं उत्तर मिळालं, कारण मी म्हटलं की तुम्ही तेव्हा ते कर्म केलं. तुम्ही जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, स्पिरिट वर्ल्डमध्ये तुम्हाला जे दाखवलं गेलं की तुमच्या हातून अशा प्रकारचं कर्म घडलंय, मग तुम्हाला त्या लेसनला बदलायचं होतं की मी असं कर्म केलंय, आता मी पुन्हा जन्म घेईन तेव्हा ह्याच नकारात्मक कर्माला मी सकारात्मक करीन, तेव्हा माझी कर्म बॅलन्स होतील. म्हणून त्यांनी या लाईफमध्ये त्यांनी पुन्हा तीच कर्म केलं, पण यावेळी त्यांनी त्या कर्माला खूप चांगल्या प्रकारे हाताळलं. म्हणजे शेती केली, कामगारांना सांभाळतायत ते अजूनही, खूप त्यांना चांगली वागणूक देत आहेत, प्राण्यांवर खूप प्रेम करतात. का? कारण इथे त्यांचं कर्म बॅलन्स होणार. आता नेक्स्ट लाईफमध्ये ते ह्या कर्माला घेऊन परत जाणार नाही, कारण इथे ते जे काय करत आहेत, इथे त्यांनी पास्टच्या कर्मांना बॅलन्स केलं. तर असे कार्मिक लेसन शिकायला आपण येत असतो, कर्मांना बॅलन्स करायला. सोल कॉन्ट्रॅक्ट, जसं मी नेहमी सांगते, हे आपल्याला आता काही नवीन नाही आहे, प्रत्येक वेळी मी सांगते की आपलं हे जे सोल कॉन्ट्रॅक्ट असतं ते आपण इतर आत्म्यांसोबत केलेलं असतं आणि ज्यामुळे आपण आयुष्यात धडे शिकतो आणि आपला आत्मविकास करतो. तर बऱ्याच जणांना कदाचित ते माहीत नसेल, म्हणून मी पुन्हा एकदा सांगते की सोल कॉन्ट्रॅक्ट काय आहे. ओके, सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये जेव्हा आपण स्पिरिट वर्ल्डमध्ये मृत्यूनंतर जातो, तेव्हा आत्म्यांचा असा ग्रुप असतो, खूप मोठा ग्रुप असतो आणि आपण तिथे अनेक वर्ष असतो, अनेक वर्ष आपण तिथे राहतो. कधीही जन्म आपल्याला मृत्यू झाल्यानंतर लगेच जन्म घ्यायला आपण येत नाही. त्या स्पिरिट वर्ल्डमध्येही आपण खूप काही शिकतो. अनेक आत्म्यांच्या ग्रुप बरोबर आपण राहतो. त्यानंतर या तुम्ही पास्टमध्ये ज्या सोल्स बरोबर जे केलेलं आहे, त्यांच्या बरोबर तुम्ही पुन्हा कॉन्ट्रॅक्ट बनवता की ठीक आहे, हजबंड वाईफ पास्ट लाईफमध्ये होते, हजबंडने त्या वाईफला प्रचंड त्रास दिला, स्पिरिट वर्ल्डमध्ये गेले, मृत्यूनंतर भेटले एकमेकांना,
सोल कॉन्ट्रॅक्ट करायला बसताना तो व्यक्ती सांगेल की त्या लाईफमध्ये मी तुला प्रचंड त्रास दिला, पण आता या लाईफमध्ये हे कर्म बॅलन्स करण्यासाठी तू माझ्या लाईफमध्ये हजबंड बनून ये आणि मला तू तसाच मानसिक त्रास दे जो मी तुला दिला होता. किंवा तू माझा मित्र बनून ये आणि तू माझ्यावर असं काहीतरी माझ्याबरोबर कर की ज्यामध्ये माझं ते पास्टचं कर्म हील होईल. किंवा तू माझं मूल बनून ये आणि मला इतका प्रचंड मानसिक त्रास दे की मी तुला दिलेला त्रास हील होईल. असं कुठल्याही नात्यामध्ये आपण त्या सोल बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट करतो. म्हणून आज तुमच्या लाईफमध्ये तुमचे आई वडील भावंड मित्र परिवार आजी आजोबा जी पण तुमची फॅमिली आहे, इवन आपले ऑफिसमध्ये कलिग्स, आपले गुरु, हे जे पण कोणी आहेत, आपले शिक्षक, प्रत्येक आपल्याला इवन आपण पर्टिक्युलर एकाच भाजीवाल्याकडनं भाजी घेतो किंवा आपण रोज ज्यांच्याकडनं जाऊन भाजी घेतोय त्या प्रत्येकाशी आपलं काही ना काहीतरी कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणून आपण त्या व्यक्तीला लाईफमध्ये भेटतो. अदरवाईज जिथे आपलं कॉन्ट्रॅक्ट नाही आहे त्या व्यक्तीला आपण कधी भेटत पण नाही, कारण त्याच्याबरोबर काही कर्म बॅलन्सच नसतात. तर इथे एक क्वेश्चन येतो असा की समजा हजबंड वाईफ होते, जे मी एक्झाम्पल दिलं, हजबंडने वाईफला प्रचंड मानसिक त्रास दिला आणि त्या स्त्रीने तो ॲक्सेप्ट केला, ठीक आहे जाऊ दे, माझंच पास्टचं काहीतरी कर्म असेल म्हणून आज मला हे भोगावं लागत आहे. ती एक्सेप्टन्समध्ये होती. ठीक आहे, हे एक्झाम्पल 2 आहे. व्यवस्थित आहे का? आणि तिने विचार केला की जाऊ दे माझं, ती समजा आकाशिक रेकॉर्ड शिकते, तिला सगळं कर्म वगैरे माहिती आहे, ती म्हणणार ठीक आहे माझंच काहीतरी कर्म आहे, मी ॲक्सेप्ट करते. आणि तिने फक्त सहन केलं, शांत राहून स्वीकारलं प्रत्येक कर्माला. आता तिची काही कर्म बॅलन्स नाही, समजा तिने कर्मानं इथेच संपवलं, मृत्यू झाला, दोघं स्पिरिट वर्ल्डमध्ये भेटले. आता वाईफचं काही कर्म उरलेलंच नाही आहे की ते परत भेटतील. ठीक आहे, कर्म राहिलंय कोणाचं? हजबंडचं, की जे पेन त्याने तिला दिलंय आता त्याला हे भोगावं लागणार, कारण त्याने कर्म जनरेट केलंय. तर आता सायकल कशी होईल? तिचं त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट संपलं, कारण तिने सहन केलं, सगळं केलं, तिने एक्सेप्ट केलं, तिने कॉन्ट्रॅक्ट संपवलं. आता त्याच पॅटर्नचा एखाद्या सोल बरोबर या व्यक्तीचं कॉन्ट्रॅक्ट होईल पेन सहन करण्यासाठी, ज्याच्यामध्ये सुद्धा ते आहे कर्म आणि त्याला ते भोगायचंय आणि त्यासाठी तो रेडी होईल. आणि अशा प्रकारे दुसऱ्या सोल बरोबर आपलं सोल कॉन्ट्रॅक्ट आपण लिहितो आणि मग पृथ्वीवर जन्म घेतो. आता काही वेळेला असं होत असतं, काही सोल असे असतात त्या सोल ग्रुपमध्ये, कारण आपण खूप वर्ष तिथे राहतो, एकमेकांबरोबर आपण कनेक्ट होतो, एकमेकांबरोबर आपलं खूप चांगलं रिलेशन बनतं आणि तो आपला खूप डिअर वन्स असा सोल होतो. म्हणजे खूप एक प्रेम करणारा आत्मा आपल्यावर, एकमेकांशी आपण घट्ट कनेक्ट होतो त्या वर्ल्डमध्ये सुद्धा. आता इथे असं आहे की समोरच्या सोलचं कुठलंही कर्म नाही आहे, पण आता समजा फॉर एक्झाम्पल मी सोल कॉन्ट्रॅक्ट बनवते आणि मला अशा एखाद्या आत्म्याची गरज आहे ज्याने मला पेन दिलं पाहिजे एका वेगळ्या लेवलचं. ठीक आहे, पण आता असा कुठला आत्मा नाही आहे. जर मला तो आत्मा नाही मिळाला तर माझं सोल कॉन्ट्रॅक्ट अर्धवट राहील आणि त्यासाठी मला परत पुन्हा दुसरा जन्म, एक जन्म घेऊन परत दुसरा जन्म घ्यावा लागेल किंवा तसा एखादा आत्मा मिळेपर्यंत अजून थांबावं लागेल. ठीक आहे, मग अशा वेळी काय होतं, आपल्या सोल ग्रुपमधला एक आत्मा त्याचं कर्म नसतानाही समोर येतो. तो म्हणतो ठीक आहे, तुझ्यासाठी मी एक चान्स घेतो आणि मी तुला ते पेन द्यायला येतो. पण यामुळे काय होणार आहे, तो तिला जे पृथ्वीवर जन्म देऊन पेन देईल त्यात त्याला कारण नसतानाही पुन्हा ते कर्म ते वाढवतो. तो एक तर तो कर्मांपासून फ्री झालाय, पण तरीही तो परत एक चान्स घेतो आणि त्या कर्मानं वाढवतो त्या समोरच्या व्यक्तीसाठी. असंही असतं. म्हणून हे सांगण्याचं तात्पर्य काय की आयुष्यामध्ये तुम्हाला जो व्यक्ती खूप पेन देतोय ना, असं नका समजू की तो वाईट आहे. ती परिस्थिती वाईट आहे जी तुम्हाला दिसतेय, ती परिस्थिती वाईट आहे, पण तो जे पेन देतोय ना त्यामुळे तुमचा फायदा होतोय. तुम्ही जितके पेनमध्ये जाताय तुम्ही तुमच्या सोलला अपलिफ्ट करताय, तुम्ही शोध घेताय की मी असं काय करू की या पेनला मी
परमनंटली रिलीज करेन माझ्यामधनं. जर कधी कधी काही आत्मे जे त्रास देतात ना आपल्याला, तो त्रास चांगला आहे, कारण त्यामुळे आपण गेनमध्ये जातोय. समोर दिसणारी परिस्थिती कधी कधी खूप भयानक दिसते, पण त्याच्या मागे खूप काही चांगलं असतं, असंही असतं. म्हणून जो व्यक्ती, मी म्हणते की जगामध्ये कोणीच आपला शत्रू नाहीये, प्रत्येकजण आपला मित्र आहे. आपण कॉन्शियसली त्याला शत्रू म्हणून बघतोय, पण कदाचित तो तुमचा खूप जवळचा, आत्म्या जगामधला खूप जवळचा मित्र असू शकेल. त्याला ओळखा. आणि ही ओळख तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपली चेतना त्या लेवलची होईल, असं असतं. त्यामुळे आजपासून ब्लेम करणं बंद, आलेली परिस्थिती स्वीकारायची. जो जास्त त्रास देतोय त्याला जास्त ग्रॅटिट्यूड द्या. जो जास्त प्रेम करतोय त्याला कमी थँक्यू म्हणा. पण जो जास्त त्रास देतोय किंवा ज्याने जास्त त्रास दिलाय, ज्यामुळे तुम्ही आज आकाशिक रेकॉर्डमध्ये आहात, त्याला जास्त ग्रॅटिट्यूड द्या. कारण कधी कधी सोल निवडतो, मी येईन तुला खूप पेन देईन. ते पेन दिल्यामुळे तुझी आध्यात्मिक जर्नी अजून चांगली स्ट्रॉंग होईल. आणि ही स्ट्रॉंग झाल्यामुळेच आपण आपल्या सगळ्या कर्मांना हील करण्यासाठी रेडी राहतो आणि परमात्म्यापर्यंत पोहोचतो. ओके. अरे एकच मिनिट. फ्री विल, हे सगळ्यांना माहिती आहे. फ्री विल, की आपल्याकडे फ्री विल आहे, चॉईस आहे. फ्री विल म्हणजे आपल्याला एक गिफ्ट दिलंय परमेश्वराने की तुमच्याकडे एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये हे फ्री विल आहे. तुमच्या या इच्छांचा उपयोग तुम्ही चांगल्यासाठी करू शकता, वाईटासाठी करू शकता. आणि हे फ्री विल आपण जन्माआधीच ठरवलेलं असतं की ह्याने आपल्याला याचा आपल्या आणि इतर आत्म्यांच्या भविष्यातील आयुष्यावर होणारा परिणाम कसा असेल, काय केलं पाहिजे, आपण काय नाही केलं पाहिजे, हे आपण आपल्या फ्री विलने ठरवतो इथे येऊन. ठीक आहे, आपण हे ठरवलेलं असतं. जेव्हा आपण आपल्या अंतर्ज्ञानाशी संलग्न असतो, की अंतर्ज्ञान जे आपण कनेक्ट असतं, की आपल्याला आता तुम्हाला जे काही मिळत आहे, आपल्या आतमध्ये ना खूप ज्ञान आहे, खूप ज्ञान आहे. फक्त सबकॉन्शियस माइंडचं डोअर बंद असल्यामुळे त्या ज्ञानाला आपण रिसीव्ह नाही करू शकत. त्यामुळे आपण एक फास्ट इव्हॉल्व होत नाहीये. म्हणून मेडिटेशन वगैरे या प्रॅक्टिसेस का आहेत, ज्यामुळे तुमचं अंतर्ज्ञान वाढायला मदत होते. स्पिरिट गाईड्स, ते उच्च आत्म्यांचे रूप आहेत जे आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करतात. जे आपले गाईड्स आहेत, जे इनविजिबल फॉर्ममध्ये आपल्याबरोबर ऑलवेज असतात. तुम्हाला मी इथे एक छानसा अनुभव सांगते. आता मध्येच एक आकाशिक रेकॉर्ड्सची मीटिंग चालू होती आणि मला त्यांचा आवाज येत नव्हता. त्यांनी त्यांच्या स्पीकरचा आवाज वाढण्यासाठी त्यांनी एक ब्ल्यूटूथ ठेवला होता, कारण त्यांच्या पीसीचा आवाज वाटतं कमी होता, म्हणून त्यांनी ब्ल्यूटूथ ठेवला होता. आणि त्या अशा बोलत होत्या, पण मी म्हणते की तुमचा आवाज मला येत नाहीये. आणि मला स्पष्ट ऐकू आलं की त्यांना कोणीतरी सांगितलं ब्ल्यूटूथ बंद कर. मला वाटलं त्यांचे हस्बंड बाजूला बसलेत आणि ते म्हणाले ब्ल्यूटूथ बंद कर. आणि तेवढ्यात त्या म्हणाल्या हा मी ब्ल्यूटूथ बंद करते. तर त्या मला म्हणाल्या, पण मला वाटलं त्यांनी त्यांच्या हस्बंडला सांगितलं की हो मी बंद करते. आणि मग त्यांचा आवाज आला. मग त्यांनी मला असं सगळं सांगितलं त्यांचं की काही त्यांच्या म्हणजे जॉबमध्ये काही प्रॉब्लेम्स येत होते, म्हणून त्यांना असं वाटलं की आपण मेडिटेशन करावं. त्यामुळे त्यांनी मेडिटेशन सुरू केलं. मेडिटेशन सुरू केल्यानंतर त्या म्हणतात की मला असे दिव्य अनुभव यायला लागले, मला समजत नव्हतं असं मला काय होत आहे. आणि त्यांना आवाज यायला लागले, म्हणजे त्यांना आवाज नाही पण त्यांना अशा शक्ती फील व्हायला लागल्या. आणि त्या म्हणत होत्या की मला सतत असं वाटायचं की माझ्याबरोबर कोणीतरी आहे. आणि मग मी घाबरायचे तेव्हा, पण ते असल्यावर मी खूप प्रोटेक्शनमध्ये असायची हेही मला फील व्हायचं. पण मला असं घाबरल्यासारखं व्हायचं की कोणीतरी माझ्या अवतीभोवती आहे. आणि मी सांगायची की मला खूप भीती वाटते, तेव्हा ते निघून जायचे.
पण त्यानंतर त्या म्हणाल्या की असं पण व्हायला लागलं मॅडम, इतकी डिवाईन मला हेल्प मिळायला लागली की मला जो कोणी त्रास देईल त्यांना माझ्या समोर शिक्षा मिळायला लागली. म्हणजे फॅमिलीमधले असे काही घरातलेच 5-6 मेंबर आहेत जे मला प्रचंड मानसिक त्रास देतात आणि लिटरली ते मला जेव्हा काहीतरी खूप निगेटिव्ह बोलायचे ते त्या दिवशी आजारी पडायचे, त्यांना काहीतरी व्हायचं. तर त्यांना असं वाटायला लागलं की ही आम्हाला काहीतरी करते वाटतं. आणि त्या ज्या लेडी होत्या त्या खरोखर एकदम अशा सोबर आणि सिंपल होत्या की बघून कळत होतं की ह्या कोणाला काही इजा पण करू शकणार नाही. तर म्हणतात मॅडम त्यामुळे असं सगळ्यांना वाटायला लागलं की मी काहीतरी असं करते त्यांना. आणि त्या म्हणाल्या की आता रिसेंटली असं झालं की एक आमच्या घरामधलीच स्त्री मला फोन करून खूप बडबडली, काही पण खूप निगेटिव्ह बोलली. मी खूप हर्ट झाली, मी त्यांना काहीच बोलली नाही, फोन ठेवला. थोड्या वेळाने मला समजलं की त्यांना एकदम पोटात पेन व्हायला लागलं, उलट्या झाल्या, लूज मोशन झाले. ऑफिसमध्ये त्यांच्या मुलाला सुद्धा सेम गोष्ट झाली आणि मग त्यांना परत असाच डाऊट आला माझ्यावरती. पण मॅडम मी हे स्वतः काहीच करत नाही. मग जेव्हा मी त्यांचा एक्सेस घेतला तेव्हा मी म्हटलं की त्या खरोखर म्हणजे पास्ट लाईफची त्यांची तशी साधना आहे, तशा त्या स्त्री होत्या. ते मी सगळं त्यांना सांगितलं आणि मी म्हटलं तुमच्याबरोबर तुमचे गाईड्स साक्षात तुम्हाला हेल्प करायला समोर येतात, हेल्प करतात, तुम्ही त्यांचा आवाज ऐकू शकत नाही. बरं हे सगळं सांगण्याआधी मी त्यांना विचारलं, कारण कधी कधी फॅमिली मेंबर कोणी बसले असेल आणि त्यांना या गोष्टी इतक्या फारशा माहिती नसतील तर त्यांचा तितका त्यावर विश्वास बसत नाही. म्हणून मी आधीच विचारते की तुम्ही एकटे आहात का, असं काहीतरी. जेव्हा खूप हिडन मी त्यांना सांगणार असते, हिडन फॅक्ट, तेव्हा मी त्यांना विचारते की तुमच्यावर कोणी असं बसलेलं आहे का. तर मला त्यांना हे सगळं सांगण्याच्या आधी मी विचारलं की तुमच्याबरोबर कोणी आहे का, तुमचे हस्बंड वगैरे. नाही, माझ्याबरोबर कोणीच नाहीये. म्हटलं अहो तुमच्या बाजूला हस्बंड आहेत का. नाही मॅडम, कोणीच नाहीये माझ्या अवतीभोवती. म्हटलं नाही, मगाशी मला आवाज आला की ते तुम्हाला म्हणाले ब्लूटूथ बंद कर. नाही मॅडम, 1.5 तास झाले घरामध्ये मी एकटीच आहे. तर म्हणजे मला समजलं की त्यांच्या गाईडने मोठ्याने ओरडून त्यांना सांगितलं की ब्लूटूथ बंद कर, कारण मला ऐकू येत नव्हतं. आणि मला तो आवाज आला. म्हटलं मला असा आवाज आला तर मला वाटलं तुमचे हस्बंड आहेत. तो आवाज त्यांना आला नाही पण मी ऐकू शकते म्हणून तो मला आला. हे असं असतं, म्हणजे साक्षात तुमचे जे गाईड्स असतात ते तुम्हाला हेल्प करायला असे जवळ असतात की तुम्हाला उगीच कोणीतरी त्रास दिला ना तर ते गाईड त्यांना बरोबर ते करायचे ते त्यांना शिक्षा करतात. म्हणून मी सांगते की तुम्ही काही ॲक्शन घेऊ नका, तुमचे गाईड्स आहेत तुमच्याबरोबर. मग तुमचे स्पिरिट गाईड कोणी असू शकतात, तुमचे मास्टर्स असू शकतात, असेंडेड मास्टर्स, तुमचे ॲन्सेस्टर, की एक पवित्र आत्मा तुमच्या फॅमिलीमधला ज्याने असंख्य दिव्य अशी साधना केली आहे, किंवा जो खरोखर खूप समाधानी आणि एक डिवाईन आत्मा होता जो स्पिरिट वर्ल्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हेल्प करण्यासाठी रेडी असतो. तर तुमचे स्पिरिट गाईड तुमचे मास्टर्स असू शकतात, तुमचे ॲन्सेस्टर असू शकतात, कोणीही असू शकतं. ठीक आहे. तुमचे गार्डियन एंजल, एक झाले आपले स्पिरिट गाईड, एक झाले आपले गार्डियन एंजल्स. तर आपले गार्डियन एंजल्स म्हणजे आपले गार्ड आहेत जे आपल्याला सतत हेल्प करतात. आणि प्रत्येक वेळी एंजलचं नाव नसतं, आपण हे शोधू नाही शकत की माझ्या एंजलचं नाव काय आहे. खूप एंजल्स आहेत आणि प्रत्येकाचं नाव आपल्याला नाही समजत. त्यामुळे कोणाचं नाव आहे वगैरे हे आपण शोधायला जायचंच नाहीये की मला जो एंजल दिसतोय त्याचं नाव काय आहे. तुम्हाला जे नाव द्यायचं ते तुम्ही त्यांना देऊ शकता. इथपर्यंत क्लिअर. तर आकाशिक रेकॉर्ड बरोबर काम करताना काय काय आपल्याला करायचं आहे, कुठल्या तत्वांना फॉलो करायचं आहे. आकाशिक रिडिंगचा अधिकतम उपयोग करण्यासाठी एक विशिष्ट रचना आणि मार्गदर्शक तत्वे आहेत. आकाशिक रेकॉर्ड्स घेताना काही महत्त्वाचे नियम, काय करावे आणि काय करू नये. आकाशिक रिडिंग करताना आकाशिक रेकॉर्ड्समध्ये छेडछाड किंवा बिघाड करता येत नाही. उगाचच त्याच्यामध्ये आपण नको ती ढवळाढवळ करू शकत नाही. हे आकाशिक रेकॉर्ड्स पूर्णपणे सुरक्षित असतात. तुम्ही इतरांच्या आकाशिक रेकॉर्ड्समध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणून हा फर्स्ट पॉइंट लिहून घ्या की एखाद्या व्यक्तीच्या परमिशन शिवाय तुम्ही त्याचा रेकॉर्ड ॲक्सेस करू शकत नाही. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. म्हणून
मी जेव्हा काही बिहाफने बसतात पॅरेंट्स किंवा कोणीही, तेव्हा मी विचारते की तुम्ही त्या व्यक्तीला विचारलेलं आहे का, सांगितलेलं आहे का, त्याची परमिशन घेतली आहे का, तरच मी हे ॲक्सेस करू शकते, अदरवाईज मी नाही करू शकत. तर हा मेन पॉइंट आहे. तुम्हाला फक्त तेच दाखवले जाईल जे तुम्ही सांभाळू शकता. कारण इतर वेळी जर तुम्ही खूप काही असं विचित्र किंवा असं वेगळं काही पाहिल्यानंतर तुम्हाला हँडल झालं नाही तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. किंवा कारण तुमची तेवढी चेतना नाही आहे की ते बघून तुम्हाला त्याचा त्रास होईल आणि तुम्ही ते बेअर करू शकता. म्हणून जे तुम्ही सांभाळू शकता तेवढंच तुम्हाला दाखवलं जातं. तुमच्या रेकॉर्ड्समधील सर्व गोष्टींसाठी फक्त तुम्हीच जबाबदार आहात, कारण तुम्हीच त्याचे निर्माते आहात. जी कर्म तुम्ही करून ठेवलेली आहेत त्यामुळे जे पण तुम्हाला दिसेल त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. बेसिक डूज अँड डोंट्स. ठीक आहे, काय करावे आणि काय करू नये. स्वतःसाठी किंवा इतरांसाठी कोणतेही आकाशिक रीडिंग करण्यापूर्वी काय करावे आणि काय करू नये. रेकॉर्ड्स उघडण्याच्या म्हणजे रेकॉर्ड्स ओपन करण्याच्या किमान 24 तास आधी कोणतेही व्यसनाचे पदार्थ किंवा मद्यपान करू नका. म्हणजे स्मोक किंवा ड्रिंक असं तुम्हाला अल्कोहोल हे घ्यायचं नाहीये. स्वतःला ग्राउंड करा. अच्छा, ग्राउंड करा म्हणजे किती जणांना याचा आता अर्थ कळायला लागलाय? ग्राउंड करा. ओके, ग्राउंडिंग आपण का करतो? ग्राउंडिंग आपण प्रोटेक्शनसाठी करतो. ठीक आहे, कारण आपण आपल्या पृथ्वी तत्वाला स्ट्रॉंग करतो ग्राउंडिंगमुळे, आणि पृथ्वी तत्व स्ट्रॉंग झाल्यामुळे आपण नेहमी प्रोटेक्ट राहतो. बऱ्याच जणांना भीती वाटते ना की आकाशिक रेकॉर्ड ॲक्सेस करताना कोणीतरी येईल, कोणीतरी आत्मा किंवा कोणीतरी निगेटिव्हिटी एनर्जी आमच्या बाजूला बसेल. असं होत नाही. का? कारण जर तुम्ही ग्राउंड केलं स्वतःला, तुम्ही प्रोटेक्ट केलं स्वतःला, तर कुठली एनर्जी तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करायला नाही येणार. ठीक आहे, त्यामुळे ग्राउंड करा म्हणजे काय करायचंय? दीर्घ श्वसन क्रिया करायचे. 1-2 मिनटं 5 मिनटं श्वास घ्यायचा, डीप ब्रिदिंग करायचंय, रिलॅक्स करायचं. आपण त्या दिवशी पृथ्वीचे नकाशे बघून मी म्हटलं अरे बापरे, आपण पृथ्वीवर उभे आहोत का पृथ्वीच्या गर्भात उभे आहोत? सिंपल आहे. तुम्ही पृथ्वीच्या मध्ये आहात म्हणजे पृथ्वीच्या मध्ये जाऊन काय करणार आहे ज्वालामुखीमध्ये आपण? तर आपल्याला पृथ्वीच्या सेंटरवरती उभं राहायचं आहे आणि आपल्या तळपायामधनं अशी लाईट म्हणजे आपले कॉर्ड्स आहेत ते पृथ्वीच्या गर्भापर्यंत न्यायचे, जसे रूट्स जातात. मी एक तुम्हाला पिक्चर पाठवीन. ठीक आहे, की तुम्ही तुमची मुळं, तुमचे रूट्स आहेत ना. मूलाधार चक्र काय माहिती का? मूळ आधार हे असतं. मूलाधार, मूळ आधार तुमच्या शरीराचा मूलाधार आहे. मग इमॅजिन करताना तुमच्या त्या मूलाधार चक्रामधनं तुमचे पायांशी आणि तुमच्या तळपायांशी मूलाधार चक्र स्ट्रॉंगली कनेक्ट आहे. आणि झाडाची मुळं कशी? झाड कुठे उभं आहे? झाड पृथ्वीच्या आत गेलेलं आहे का वर आहे? आपल्याला झाडाप्रमाणे उभं राहायचंय आणि आपल्या पायांमधनं ती मुळं आतपर्यंत खोलवर गेली आहेत. म्हणजे आपण जितकं पृथ्वीशी घट्ट कनेक्ट राहतो तितकं आपण प्रोटेक्ट राहतो, असं असतं. ठीक आहे, ह्याला म्हणतात ग्राउंडिंग. जस्ट इमॅजिन करायचं की आपण पृथ्वीच्या मध्यभागी आहोत. दीर्घ श्वसन क्रिया करायची. इमॅजिन करायचं की एक लाईट आपल्या पायांमधनं किंवा रूट्स आपल्या पायांमधनं बाहेर पडत आहेत आणि ती पृथ्वीच्या खोलवर गेलेली आहेत. याला म्हणतात ग्राउंडिंग. सिंपल आहे. तुमच्या रेकॉर्ड्समध्ये पुरेसा वेळ घालवा. जेव्हा तुम्ही आकाशिक रेकॉर्ड सुरू करायला तेव्हा लगेच दुसऱ्यांचे करायला नका करू प्रयत्न. उगीच काहीतरी चुकीचं सांगून त्या व्यक्तीला भ्रमित नाही करायचंय आपल्याला. ठीक आहे, तिथेही आपण कर्म जनरेट करतो. पहिल्यांदा स्वतःवर काम करा. ॲटलिस्ट 3 मंथ्स स्वतःवर काम करा, की स्वतःचा ॲक्सेस करा. स्वतः बघा की काय आहे आज माझ्या रेकॉर्डमध्ये, मी काय केलं पाहिजे, किंवा नेक्स्ट एका 1 वीकमध्ये काय आहे माझ्या रेकॉर्ड्समध्ये, मी काय केलं पाहिजे, किंवा माझी फायनान्शियल ग्रोथ होण्यासाठी मी एक्झॅक्टली काय करू त्यावर काम करा. माझे रिलेशनशिप स्ट्रॉंग होण्यासाठी मी एक्झॅक्टली काय करू. जेव्हा तुमचं नात्यांमध्ये, नातेवाईकांशी, घरातल्या व्यक्तींशी पटत नाही तेव्हा तुमचं समाजाशीही पटत नाही.
काही व्यक्ती बघा अशा असतात, त्यांचं कोणाशीच पटत नाही आणि लाईफ टाईम ते एकटे राहतात आणि त्यांना वाटतं की मी एकटंच आहे, माझं कोणीच नाही आहे, किती कोणासाठी करा तरी कोणाला जाणीव नाही आहे. याला काय म्हणतात, विक्टिम कॉन्शियसनेस. तो व्यक्ती स्वतःच्या प्रत्येक चुकीसाठी तो समोरच्यालाच ब्लेम करत असतो. ठीक आहे, तर असं नाही करायचंय. आकाशिक रेकॉर्ड ही जर्नी फक्त डोळे बंद करून एक्सेस रेकॉर्ड करण्यासाठी नाहीये. ही जर्नी तुम्हाला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आहे. तर त्यामुळे पहिल्यांदा स्वतःवर अशा प्रकारे काम करा आणि जास्तीत जास्त वेळ स्वतःचे रेकॉर्ड्स एक्सेस करा. जे पण तुम्हाला वाटेल ना, आज मला एक जर्नल बनवा, रेकॉर्डमध्ये काय पाहिलं लगेच लिहून घ्या, कारण काही वेळाने आपण ते विसरू शकतो. त्यामुळे तुम्ही रेकॉर्ड्समध्ये काय पाहिलं आहे ते तुम्हाला लगेचच लिहून घ्यायचं आहे की आपण रेकॉर्ड्समध्ये हे बघितलेलं आहे. ठीक आहे, हळूहळू हळूहळू तुम्हाला क्लिअर 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 दिसायला लागेल, मग तुम्हाला ऐकू येईल. असं सगळं होतं. हे स्टेप बाय स्टेप होतं. तुमच्या आकाशिक रीडिंग नंतर इतर हिलिंग मोडॅलिटी मिसळू नका त्यात. आता समजा कोणी रेकी केलं असेल, कोणी प्राणिक हिलिंग केलं असेल आणि समजा कधी आपण दुसऱ्यांचं आकाशिक केलं तर त्यांना सांगू नका, थांबा थांबा, तुमच्या रेकॉर्डमध्ये मी तुम्हाला रेकी देते, मी तुम्हाला हिलिंग देते, मी तुम्हाला कर्मा हिलिंग देते. ही चूक करायची नाही. आकाशिक रेकॉर्डमध्ये आकाशिक रेकॉर्डच एक्सेस करायचं आहे आणि म्हणूनच आपण ह्यामध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स दोन्ही ठेवलेलं आहे की तुम्ही बेसिक की आकाशिक रेकॉर्ड कशा प्रकारे एक्सेस करायचा आहे आणि जर त्यात तुम्ही काही बघितलं तर त्या फाईलला हील कसं करायचं आहे हे आपण ऑलरेडी शिकणार आहोत. त्यामुळे दुसरं काहीतरी याच्यामध्ये मिक्स आपल्याला नाही करायचं आहे. क्लिअर? द रेल्म ऑफ डिवाइन बीइंग्स अँड आकाशिक रेकॉर्ड्स. काही ऊर्जात्मक दैवी अस्तित्वे आहेत जी आकाशिक रेकॉर्डशी जोडलेली आहेत, ज्यांचा उल्लेख आर्कएंजल मेटाट्रॉन, ठीक आहे, यांना प्रथम एंजल मानलं जातं. महाप्रदूत असं मराठी शब्द आहे. ते यांना हे मेन आहेत. आर्कएंजल मेटाट्रॉन आकाशिक रेकॉर्डसाठी सगळ्यात मेन जे आहे ते आहे आर्कएंजल मेटाट्रॉन आणि तोच आकाशिक रेकॉर्डचा लेखक आणि रेकॉर्ड कीपर आहे. जी प्रेयर आहे त्या प्रेयरमध्ये सुद्धा आकाशिक रेकॉर्ड कीपरचा उल्लेख आहे. तर तुमच्या आकाशिकला सुरक्षित ठेवण्याचं काम आणि ते लिहिण्याचं कामही आर्कएंजल मेटाट्रॉनकडे आहे. वेगवेगळ्या एंजल्स बरोबर विशिष्ट कार्यक्षेत्र जाणून घेण्यास उपयुक्त ठरते. प्रत्येक एंजलला वेगवेगळं काम दिलंय जेणेकरून तुम्हाला माहीत असेल की आकाशिक रेकॉर्ड्समध्ये कोणत्या देवदूताशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. कोणाला कोणी सांगितलं की मला फायनान्सचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला कुठल्या एंजलशी कनेक्ट करायचं आहे. जर तुम्हाला रिलेशनशिपचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला कुठल्या एंजलशी कनेक्ट करायचं आहे हे आपण आपल्या प्रत्येक एंजल बरोबर तेव्हा कनेक्ट करू शकतो. आर्कएंजल गॅब्रिएल अँड होप. आर्कएंजल गॅब्रिएल हा पांढऱ्या प्रकाशासोबत म्हणजे हा व्हाईट लाईट प्रमाणे काम करतो. आपल्या दैवी ध्येयातील पुढील पायऱ्यांसाठी म्हणजे आपल्याला हेल्प करतो. म्हणजे आपल्याला आपल्या डिवाइन जो आपला पाथ आहे या पाथवर आपल्याला कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. समजा तुम्ही क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही आर्कएंजल गॅब्रिएलला प्रे करू शकता, सांगू शकता की आर्कएंजल गॅब्रिएल मला आता माझ्या स्पिरिच्युअल इव्हॉल्युशनसाठी मला हेल्प पाहिजे, मला मार्गदर्शन करा की मी काय करू म्हणजे मी स्टेप बाय स्टेप अजून पुढे जाईन आणि माझा सोल इव्हॉल्व होईल. यासाठी तुम्हाला आर्कएंजल गॅब्रिएलची हेल्प घ्यावी लागते. आपल्या ऊर्जेमध्ये अडकलेल्या नकारात्मक भावना आणि अवांछित विश्वास शुद्ध करण्यास मदत करतात. तर आर्कएंजल गॅब्रिएल तुम्हाला तुमच्या ऑरामध्ये जी काही निगेटिव्हिटी म्हणजे निगेटिव्ह इमोशन्स जे तुमच्या ऑरामध्ये अडकलेले आहेत, कारण तुमचे इमोशन्सही तुम्हाला स्टक करतात लाईफमध्ये, ते तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. इमोशन्स म्हणजे काय आहेत सांगा? इमोशन्स म्हणजे तुमची फिअर आहे, तुमचे नकारात्मक विचार आहे, तुमच्या तुम्हाला जे दुःख होत आहे आर्थिक परिस्थितीमुळे, नात्यांमध्ये असलेल्या दुराव्यामुळे,
बिझनेसमध्ये ग्रोथ न होणे, लाईफमध्ये सक्सेस न मिळणे, विवाह न होणे, संतती न होणे, जॉब न मिळणे, हे जे सगळ्या प्रकारचे ओव्हरऑल इमोशन्स आहेत. ठीक आहे, यामुळे आपल्या ऑरामध्ये एनर्जी स्टक होते. हे सगळे आपल्या ऑरामध्ये अडकतं आणि हेच आपल्याला हील करण्यासाठी आर्कएंजल गॅब्रिएलची हेल्प होते. तर तुम्ही काय लिहा, एक पॉइंट, आर्कएंजल गॅब्रिएल स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंटसाठी मार्गदर्शन करणार आणि आपल्या ऑरामधील इमोशन्स, निगेटिव्ह इमोशन्सना हील करण्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि नकारात्मक इमोशन्सना हील करण्यासाठी. कारण जेव्हा आपण आकाशिकमध्ये जाऊ तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की आता आपल्याला कुठल्या एंजल्सकडे जायचं आहे, किंवा डेली पण तुम्हाला कुठल्या एंजल बरोबर प्रे करायचं आहे, तेव्हा तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. क्लिअर? तुम्हाला आयुष्यात कृपा, स्पष्टता आणि आनंद हवा असेल तर तुम्ही त्याला कॉल करू शकता, आर्कएंजल गॅब्रिएलला. लिहून घ्या पॉइंट की ऑलवेज तुम्हाला क्लॅरिटी, हॅपीनेस, ब्लेसिंग पाहिजे असतील. आर्कएंजल गॅब्रिएल फॉर हॅपीनेस, क्लॅरिटी, ब्लेसिंग्स. जे मगाशी तुम्ही लिहिले तिथेच पुढे लिहा. या प्रत्येक गोष्टीसाठी आर्कएंजल गॅब्रिएल तुम्हाला हेल्प करणार. एकच मिनिट. तो खालील 3 चक्रांवर कार्य करतो. ठीक आहे, आर्कएंजल गॅब्रिएल लिहिलंय, त्याच्या पुढे तुम्ही जे लिहिलं त्याच्या पुढे चक्राज लिहा, फक्त लिहा चक्रा. कुठल्या 3 चक्रांवर? इथे ना कोणीतरी स्क्रीनवर लिहित असणार, त्यामुळे इथे ना मला थोडासा प्रॉब्लेम होतोय. स्क्रीनवर काही करू नका. हां, फर्स्ट आहे मूलाधार चक्र. ओके, हां, ज्यांना चक्र माहिती नाही आहेत मी सांगते चक्र. तर आता इथे आहेच तसं मी चक्र सांगते. आपल्याला जे ऊर्जा शरीर आहे, प्लीज इथे ना स्क्रीनवर कोणी काही करू नका, माझी स्क्रीन इकडनं डिस्टर्ब होत आहे. आपल्याला हे फिजिकल बॉडी आहे जे आपल्याला आपल्या या डोळ्यांनी दिसत आहे. या शरीराभोवती आपल्याला अजून एक अदृश्य शरीर आहे ज्याच्यामध्ये 7 बॉडीज अजून आहेत, लेयर्स आहेत. ते आहे आपला ऑरा. ज्याप्रमाणे आपल्या या फिजिकल बॉडीमध्ये आपल्याला अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत. ठीक आहे, जे ऑर्गन्स आपल्या या शरीराला चालवत आहेत, प्रत्येक ऑर्गनचं काही ना काहीतरी काम आहे. त्याचप्रमाणे तुमच्या ऊर्जा शरीराला हेल्दी ठेवण्याचं काम कोण करतं? चक्र करतात. ओके, चक्र करत असतात. तर तुमची प्रत्येक जी चक्र आहेत यांना काही ना काहीतरी काम दिलंय. फॉर एक्झाम्पल, तुमचं जे मूलाधार चक्र आहे, पहिलं चक्र मूलाधार, हे मूलाधार चक्र तुमचं कुठे आहे? तुमचे जो स्पाइन आहे, मणका आहे, त्याच्या बॉटमला आहे, टोकाशी आहे. आणि हे फाउंडेशन आहे, हा बेस आहे. ज्या व्यक्तीचा बेसच कच्चा आहे त्याची बिल्डिंग उभी राहील का प्रॉपर? नाही राहणार. त्यामुळे तुम्हाला मूलाधार चक्र स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे तो लाईफमध्ये ऑलवेज लिडरशिप करू शकतो. जो नेहमी त्याची विल पॉवर स्ट्रॉंग असते, की त्याचा आत्मविश्वास असतो की मी आयुष्यात काही करू शकतो, मी कुठेही राहिलो तरी काही करू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फिअर नसते, कुठल्याही प्रकारे इनसिक्युअरनेस पण नसतो की कुठल्या व्यक्तीबद्दल त्याला इन्सिक्युअरपणा वाटतो. तो कधीही कॉम्पिटिशनमध्ये जात नाही, तो व्यक्ती कधीही कंपॅरिझनमध्ये जात नाही. ह्याला मिळालं आपल्याला मिळालं नाही, हे तो कधीही नाही मोजत मापत. त्याला माहिती आहे की आपल्या लाईफमध्ये जे आहे ते आपल्याला मिळणार आहे, ते मिळवण्याची हिंमत आपल्यामध्ये आहे. ठीक, तो व्यक्ती नेहमी हेल्दी राहतो, त्याच्या बॉडीमध्ये कधी विकनेस नसतो, तो कधी थकत नाही, तो कितीही जोशमध्ये काम करू शकतो. हे असं तुमचं मूलाधार चक्र. फिजिकल ऑर्गन्सवर बघायला झालं तर त्याची हाडं स्ट्रॉंग असतात, बोन स्ट्रॉंग असतात.
त्याचा स्पाइन स्ट्रॉंग असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये फिजिकल पॉवर जी म्हणतात ती पण छान असते. व्यक्ती एवढूसा दिसला तरी पण त्याच्यामध्ये अफाट काम करण्याची शक्ती असते. जो किती काम केलं तरी त्याला थकल्यासारखं वाटणार नाही. त्याला नेहमी ऊर्जा असल्यासारखी वाटू लागेल शरीरामध्ये. शिवाय तुमचे बोन्स, तुमचं ब्लड जे आहे ते सुद्धा मूलाधार चक्राकडे आहे. तर अशा प्रकारे हे मूलाधार चक्र आपल्या एनर्जी लेवलवर आणि आपल्या फिजिकल ऑर्गनशी अशाच प्रकारे रिलेट करत असतं. मूलाधार चक्र हील करताना तो आपल्याला म्हणजे आर्कएंजल गॅब्रिएल आपल्याला पूर्ण विश्वास आणि श्रद्धेसह जगण्यास मदत करतो. नंतर आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र जे आहे हे स्वाधिष्ठान चक्र तुम्हाला नात्यांशी जोडतं. ज्या व्यक्तीची नाती खराब आहेत ना, ठीक आहे, ज्याचं कधी कोणाशीच पटत नाही, कधीच पटत नाही, प्लीज इथे स्क्रीनवर कोणीतरी काय करतंय, तुम्ही तुमच्या स्क्रीनला टच करू नका. जे तुमचं स्वाधिष्ठान चक्र आहे जे कुठे असतं, तुमचं जे लोअर ॲब्डोमन आहे त्याच्या खाली जे आपल्याला ऑर्गन्स दिलेले आहेत त्यावर हे चक्र कंट्रोल करतं. मग जेव्हा ह्या चक्रामध्ये बिघाड झालेला असतो त्या व्यक्तीचं आयुष्यामध्ये कधीही कोणाशी पटत नाही, त्याचे समाजाशीही चांगले नाते नसतात. त्याच्या आयुष्यात काही दिवस असे 4 दिवस एखादा व्यक्ती येईल त्याच्याशी त्याचं खूप तोपर्यंत चांगलं जुळेल, 5व्या दिवशी परत डिस्कनेक्ट. ठीक आहे, समजायचं व्यक्तीचं चक्र. बरंच असं सांगतात की मला अनेक जण फसवतात, माझ्याशी कोणीच चांगलं वागत नाही, मला सोडून व्यक्ती माझ्याकडे येतात आणि नंतर मला सोडून जातात. हे त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम नाही आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. कारण तुम्ही तुमच्या स्वाधिष्ठान चक्राला पहिल्यांदा तसं बॅलन्स करायला सुरू करा. जोपर्यंत तुम्ही त्याला बॅलन्स नाही करत तोपर्यंत तुम्हाला असेच अनुभवांमधनं जावं लागेल. कारण हे चक्र तुमच्या इमोशन्सना पण कंट्रोल करतं. हे चक्र तुमच्या इमोशन्सनाही कंट्रोल करत असतं. ओके, कारण हे चक्र जलतत्वाशी कनेक्ट आहे, पाण्याशी कनेक्ट आहे. इमोशन्स कसे असतात, पाण्यासारखे फ्लो होणारे असतात. आपला मूड कसा असतो, स्विंग होत असतो, कधी आज चांगला आहे उद्या वाईट आहे. तर ओव्हरऑल शिवाय तुमचे स्त्रियांमध्ये गर्भ न राहणे, पुरुषांमध्ये हर्निया होणे, स्त्रियांमध्ये सुद्धा ओव्हरीजचे प्रॉब्लेम, कन्सिव्ह न होणे, किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्लँडचे प्रॉब्लेम्स येणे, हे अनेक प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत, स्पर्म काउंटमध्ये कमतरता असणे, हे सगळे प्रॉब्लेम्स या चक्राशी कनेक्ट आहेत. हे चक्र हील करताना आर्कएंजल गॅब्रिएल आपल्यात प्रेम, मैत्रीचे संबंध आणि लैंगिकतेचे सन्माननीय व आदरयुक्त व्यक्तीकरण म्हणजे अशा ऊर्जांना जागृत करतो की आपण प्रत्येकाशी रिस्पेक्टने बोलतो, प्रत्येकाला रिस्पेक्टने बघतो, प्रत्येकाशी आपले संबंध चांगले असतात, समाजाशी आपलं नातं रिस्पेक्टफुल असतं, आपल्याला समाजाकडनं रिस्पेक्ट मिळतोय, समजायचं आपलं स्वाधिष्ठान चक्र हे चांगलं काम करत आहे. आणि जर असं नसेल तर आर्कएंजल गॅब्रिएलची हेल्प मागा. हा पॉइंट लिहून घ्या. एक मिनिट. एक मिनिट, मी थोडं स्क्रीन हे करते. नंतर आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र हील करताना
तो आपली ऊर्जा सर्व संस्कृतींमध्ये उच्च कल्याणासाठी जोडतो. म्हणजे कुठलेही कल्चर असू दे, काही असू दे, आपल्याला व्हाईट लाईट बरोबर काम करण्यास हेल्प करतो आणि आपल्या मणिपूर चक्राला हील करतो. कारण मणिपूर चक्रामध्ये आज तुम्हाला जे सुख मिळतं आहे लाईफमध्ये हे तुमच्या मणिपूर चक्राशी असतं. ज्या व्यक्तीचं मणिपूर चक्र वीक असतं त्यांना लाईफमध्ये ते सुख मिळत नाही, ती समृद्धी मिळत नाही. कितीही कष्ट करा त्याला त्याचं फळ मिळत नाही. कारण मणिपूर चक्रामध्ये गडबड असतो आणि अशा व्यक्ती खूप रागिष्ट असतात. त्यांना प्रत्येकाचा राग येत असतो, प्रत्येकाबद्दल राग येत असतो उगीचच. त्यांना वाटतं सगळे माझ्याबरोबर असेच करतात, सगळे माझ्याशी असेच वागतात, असं मत त्या व्यक्तीने करून घेतलेलं असतं. आणि त्यामुळे ते त्या सुखापर्यंत विवाह न होणे, संतती न होणे, आपण लाईफमध्ये आपल्याला सक्सेस न मिळणे, सुख समृद्धी न मिळणे, याला आपलं मणिपूर चक्र कारणीभूत आहे. तर हे जर आपल्या लाईफमध्ये होत नाही तर समजायचं आपल्या मणिपूर चक्रातही गडबड आहे. मोस्टली मी बघितलेलं आहे प्रत्येकामध्ये, जास्तीत जास्त लोकांमध्ये ही 3 चक्र जी आहेत याच्यात प्रॉब्लेम असतो. या 3 चक्रामध्ये गडबड असते. ठीक आहे. आणि त्यामुळे लाईफमध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येत असतात. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप या 3 चक्रांशी कनेक्ट आहे. आणि हे जर सगळे प्रॉब्लेम्स असतील या 3 चक्रांचे तर आर्कएंजल गॅब्रिएलला इन्वोक करा. प्रेयर आहे सर, प्रेयर आहे, तुम्हाला दिली जाईल. आर्कएंजल गॅब्रिएल ही स्त्री ऊर्जा आहे, म्हणजे फेमिनाईन एनर्जी आहे. आपल्यामध्ये 2 प्रकारच्या एनर्जीज असतात, फेमिनाईन आणि मॅस्क्युलाईन. तर ही फेमिनाईन ऊर्जा आहे जी आपल्याला नवीन दिशा आणि आशा देते. नंतर आहे आर्कएंजल युरियल आणि ऑरोरा. आर्कएंजल म्हणजे महाप्रदूत. हा मराठीमध्ये महाप्रदूत हा शब्द आहे. आर्कएंजल युरियलला आपण आपल्या मणिपूर चक्राची ऊर्जा वाढवण्यासाठी इन्वोक, साध म्हणजे इन्वोक करू शकतो. आपण त्यांना कॉल करू शकतो, जो आपल्याला दैवी ज्ञानाने जीवनातील मार्ग दाखवतो आणि अंतर्मनाची शांतता व सामर्थ्य प्राप्त करण्यास मदत करतो. ज्यांचं मणिपूर चक्र इम्बॅलन्स असतं या लोकांची एकतर भूक मंदावलेली असते किंवा त्यांना अति जास्त भूक लागते. यांना सतत जळजळ होणे असा त्रास असतो. हायपर ॲसिडिटी असते. यांना लिव्हरचे इश्यू होऊ शकतात, पित्ताशयाचे इश्यू होऊ शकतात. कारण यांची जठराग्नी असते, ही अग्नी अशांत असते, बॅलन्स नसते. ठीक आहे. सतत चिडचिड आणि राग येणे, सतत राग येणे हा यांचा प्रॉब्लेम असतो. उठसूट त्यांना प्रत्येकाचा राग येतो. तर असा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जास्तीत जास्त आर्कएंजल युरियल बरोबर काम करा. ठीक आहे. जसं गॅब्रिएल आहे हा तुम्हाला 3ही चक्रांवर काम करू शकता, पण आर्कएंजल युरियल स्पेशली तुमच्या मणिपूर चक्राची ऊर्जा वाढवण्यासाठी. आर्कएंजल गॅब्रिएल त्या चक्राला हील करण्यासाठी आहे आणि आर्कएंजल युरियल तुमच्या त्या चक्राची ऊर्जा वाढवण्यासाठी आहे. हा फरक लक्षात घ्या, पाहिजे तर नोट करा. गॅब्रिएल आपल्या मणिपूर चक्राला हील करतो आणि आर्कएंजल युरियल त्याला एनर्जी देतो. त्यामुळे ज्या व्यक्तींचं हे मणिपूर चक्र बॅलन्स नसतं या व्यक्ती नेहमी अशांत दिसणार, तुम्हाला नेहमी अशांत दिसणार. सतत त्या धावत पळत असतात त्यांच्या मनामधनं. ठीक आहे. भीती दूर करणे, आत्म्यांचे स्पंदन म्हणजे आत्म्यांचे व्हायब्रेशन हाय करणे, आत्म्यांचे स्पंदन उंचावणे म्हणजे आपले सोलचे व्हायब्रेशन हाय करणे, म्हणजे आपले व्हायब्रेशन हाय करण्यासाठी आपल्याला आर्कएंजल युरियल हेल्प करतात. कुठल्याही प्रकारची फिअर आपल्यामध्ये असेल तर ती हील करण्याचं काम करतात. तुम्हाला कुठलीही फिअर असेल तर तुम्ही आर्कएंजल युरियलची हेल्प घेऊ शकता. जगात शांती आणि समाधान पसरवणे यासाठी आपण आर्कएंजल युरियलला कॉल करू शकतो. आर्कएंजल युरियलचा रंग पिवळा आणि जांभळा आहे. तुम्ही त्यांच्यासमोर आर्कएंजल युरियल लिहा, कलर येलो पर्पल असं शॉर्टमध्ये लिहा. त्यानंतर ऑरोरा. ओके. ही आर्कएंजल युरियलची दैवी स्त्रीलिंगी बाजू आहे. म्हणजे आर्कएंजल युरियल
मस्क्युलाइन एनर्जी आहे आणि आर्कएंजल युरिएलचीच फेमिनाइन बाजू जी आहे, साइड आहे, ती आहे आर्कएंजल ऑरोरा, जिला आत्मविश्वास विकसित करण्यात मदत करता येते. तुमच्यामध्ये जर विल पॉवर नाही असं तुम्हाला वाटत असेल, आपण कुठेतरी कमी पडत आहोत, आपल्यामध्ये ते ध्येय नाहीये, ती शक्ती नाहीये की आपण काहीतरी लाईफमध्ये करू शकू, तो आत्मविश्वास नाहीये, तर तुम्ही आर्कएंजल ऑरोराला प्रे करा की माझ्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा, माझा आत्मविश्वास वाढवा. विशेषतः जेव्हा आपण काही नवीन सुरू करत आहोत, कारण ती आपल्याला नवीन प्रेरणादायी कल्पना आणि विचार देऊन मार्गदर्शन करते. कधी कधी व्यक्तींना असं वाटतं ना, समजत नाही आयुष्यात मी काय करू, मी काय केलं पाहिजे, मी कुठलं काम करू, मी असं काय करू, हे जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतात तेव्हा आर्कएंजल ऑरोराची हेल्प घ्या. तुम्ही गायडन्स मागा त्यांच्याकडनं. कसा मागायचा, काय मागायचं हे तुम्हाला आपल्या प्रॅक्टिसेसमध्ये शिकवलं जाणार आहे. आर्कएंजल सॅम्युएल अँड चॅरिटी. काही प्रोनाउन्स असं करतात आर्कएंजल सॅम्युएल, काही वेळा आर्कएंजल सॅम्युएल, दोन्ही बोलू शकता प्रोनाउन्सिएशनमध्ये. हा प्रेमाचा आणि हृदय चक्राचा आर्कएंजल आहे, तुमच्या हार्ट चक्राचा आहे. ठीक आहे. आधीचे एंजल आपण पाहिले, खालचे 3 चक्र आर्कएंजल गॅब्रिएल तिघांवर काम करतो, स्पेशल मणिपूरवर आर्कएंजल ऑरोरा आहे, आणि एकच मिनिट, तसंच आर्कएंजल सॅम्युएल आहे, ते आपल्या हार्ट चक्रावर काम करणार, जो आपल्याला आपल्या हृदयात करुणा आणि प्रेमाची ज्वाळा वाढवण्यास मदत करतो, की आपल्या हृदयामध्ये कंपॅशन, लव, काइंडनेस विकसित करण्यासाठी हेल्प करतो. क्षमा भावना आपल्यामध्ये निर्माण करतो. काही व्यक्तींना असं असतं ना की ते कोणाला माफ करू शकत नाही. माफीची प्रेयर म्हणा म्हटल्यावर ते म्हणायला सांगितले म्हणून म्हणतात, पण आतमधनं त्यांचा राग तसाच्या तसा. तर त्यामुळे कारण या व्यक्तींचं हार्ट चक्र हे खूप असं ऊर्जेने कमी झालेलं असतं, आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये ना हॅपीनेस राहत नाही, आनंद राहत नाही, आणि त्यांना नेहमी मनातनं नैराश्य असतं. त्यांच्या मनासारखं नाही झालं की ते नैराश्यामध्ये राहतात. ठीक आहे. तर अशा व्यक्तींचं हार्ट चक्र जे आहे ते खूप असं एका बॅलन्स प्रमाणापेक्षा कमी झालेलं असतं, म्हणून हे नैराश्य त्यांच्या वाटेला नेहमी असतं. तर आर्कएंजल सॅम्युएल त्यांच्यामध्ये दया, भावना, प्रेम याची जागृती निर्माण करतो, आणि क्षमा भावना आपल्यामध्ये येत गेल्यामुळे आपलं हार्ट चक्र एनहान्स होण्यात हेल्प होते. आणि ज्या व्यक्तीचं हार्ट चक्र एनहान्स होतं तो व्यक्ती नेहमी आनंदामध्ये राहतो, छान राहतो, तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे असं त्याला वाटतं. हा आर्कएंजल नकारात्मक भावना सोडून देण्यास मदत करतो आपल्याला, ज्यामुळे नातेसंबंध प्रेमाने फुलू शकतात. तो आपल्याला अटळ प्रेम आणि प्रेम व्यक्त करण्याच्या ऊर्जेशी जोडण्यात मदत करतो. हे सर्जनशीलतेला म्हणजे आदरयुक्त भावनेला देखील चालना देते. इतरांचा रिस्पेक्ट कसा केला पाहिजे ही भावना आपल्यामध्ये निर्माण होते, कारण उघड्या मनाशिवाय सर्जनशीलता म्हणजेच आदर वाढू शकत नाही. तुम्ही समोरच्याचा आदर तेव्हाच करू लागाल अगदी मनापासून जेव्हा तुमचं हार्ट चक्र तशा प्रकारे असेल, कारण समोर दाखवणारा आदर खूप वेगळा असतो आणि मनातून असणारा आदर खूप वेगळा असतो. जेव्हा तुमच्या मनात प्रत्येकाविषयी आदर असतो तेव्हा समजायचं की आपलं हार्ट चक्र खूप छान काम करते, कारण आपण प्रत्येकाबद्दल आदर आहे आपल्याला. त्याच्या खाली प्रेमाचे सर्व देवदूत आहेत. ठीक आहे. जे पण लव कंपॅशनचे याला जनरेट करणारे जे एंजल्स काम करतात हे या एंजलच्या हाताखाली आहेत. आपले जीवन सुलभ करण्यास मदत करतात, आणि यामधील एक मार्ग म्हणजे हरवलेली वस्तू शोधण्यात मदत करणे. जर तुमची वस्तू कुठली हरवली असेल तर तुम्ही आर्कएंजल सॅम्युएलची हेल्प घेऊ शकता. आर्कएंजल चॅरिटी ही दैवी स्त्रीलिंगी शक्ती आहे, म्हणजे आर्कएंजल सॅम्युएलची
सेकंड म्हणजे दुसरी बाजू ती आहे आर्कएंजल चॅरिटी. ही स्त्रीलिंगी शक्ती आहे, फेमिनाईन साइड आहे. आपल्याला करुणा, सहानुभूती यांच्याशी जोडते आणि आपल्याला निस्वार्थ होण्यासाठी प्रेरित करते. की आपण जे पण काही करतोय ना अनकंडिशनली. बऱ्याच वेळेला माहिती आहे काही व्यक्ती एखाद्यासाठी काही करतात पण त्यांच्या मनामध्ये त्यासाठी खूप एक्सपेक्टेशन असतात की मी जर या व्यक्तीसाठी हे केलंय तर ह्याने पण माझ्यासाठी एवढं केलंच पाहिजे. आणि जेव्हा ते एक्सपेक्टेशन्स नाही होत तेव्हा लगेच त्या व्यक्तीच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल वाईटपणा तो स्वतःच निर्माण करतो, नकारात्मक भावना यायला सुरू होतात. मग आपण इथे विदाऊट एनी एक्सपेक्टेशन केव्हा करू शकतो, जेव्हा आपल्या आतमध्ये अनकंडिशनल प्रेमाची निर्मिती होऊ लागते, अनकंडिशनल प्रेम आपल्या मनामध्ये निर्माण होऊ लागतं तेव्हा. यासाठी तुम्हाला आर्कएंजल चॅरिटी हेल्प करते. आर्कएंजल रफाएल अँड मेरी. बरे होणे म्हणजे हील होणे. बऱ्याच जणांना ना हील होणे याचा अर्थ कळत नाही, म्हणून मी इथे तो शब्द टाकलाय. बरे होणे म्हणजे हील होणे. ज्यांना माहिती नाही त्यांनी लिहून घ्या. हील इज इक्वल टू बरे होणे. आर्कएंजल रफाएल अँड मेरी. बरे होणे म्हणजेच हील होणे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये आयुष्यामध्ये कुठल्याही बाजूने हील व्हायचं असेल तर तुम्हाला आर्कएंजल रफाएलला प्रे करायचं आहे. इमोशनली हील व्हायचंय, मेंटली हील व्हायचंय तर तुम्ही आर्कएंजल रफाएलला प्रे करा. आपल्या हृदयामध्ये एक प्रेम निर्माण केलं जातं, हिलिंग केलं जातं आपल्या हार्टला आणि त्यामुळे आपलं हृदय हे प्रत्येकासाठी प्रेमपूर्वक ओपन होतं. तो आपल्या अंतर्दृष्टी आणि आपल्यामध्ये अंतर्दृष्टी म्हणजे तुम्हाला जे सेन्सेस आहेत तुमचे हे जागृत करण्यासाठी, ठीक आहे, क्लॅरिटी किंवा तुमचं हे जे आज्ञाचक्र आहे या चक्रावर काम करण्यासाठी तुम्हाला आर्कएंजल रफाएल हेल्प करणार. तुमचे सेन्सेस ओपन करण्यासाठी, जागृत करण्यासाठी, थर्ड आय तुमचं ओपन करण्यासाठी आर्कएंजल रफाएल हेल्प करणार. तुम्ही लिहून घ्या. आर्कएंजल रफाएल इज इक्वल टू ओपन सेन्सेस, क्लॅरिटी, थर्ड आय ॲक्टिवेशन. आर्कएंजल मेरी ही आर्कएंजल रफाएलची फेमिनाईन एनर्जी आहे, स्त्री शक्ती आहे. हे तिचं शुद्ध आणि प्युअर रूप आहे. आर्कएंजल रफाएलचं हे प्युअर रूप आहे, जी करुणा, सहानुभूती, शुद्ध अटळ प्रेमाने आपल्याला हील करते. आर्कएंजल मायकल अँड फेथ. आर्कएंजल मायकल हा तुम्हाला ऑलवेज सामर्थ्य देतो, स्ट्रॉंगनेस देतो, लाईफमध्ये काही करण्याची एक शक्ती देतो आणि प्रोटेक्शन करतो. लिहून घ्या. आर्कएंजल मायकल इज इक्वल टू प्रोटेक्शन, स्ट्रॉंगनेस. आपले जे स्ट्रॉंग साइड आहे ही डेव्हलप करायला आपल्याला आर्कएंजल मायकल हेल्प करतो. ज्याच्या हातामध्ये तलवार आहे, आर्कएंजल मायकल कधी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघाल आर्कएंजल मायकलच्या हातामध्ये एक डिवाइन अशी तलवार आहे आणि ऑलवेज आपल्याला आर्कएंजल मायकल तलवारीसहज समोर भेट देत असतो. आपल्याला जे थ्रोट चक्र आहे आपलं, या थ्रोट चक्राला हील करण्यासाठी आपल्याला आर्कएंजल मायकल हेल्प करतात. कारण बऱ्याच वेळेला सतत खोटं बोलणे यामुळे आपलं हे, किंवा सतत एखाद्याबद्दल वाईट बोलणं, एखाद्याची निंदा करणं, गॉसिप करणं, या सगळ्या सतत या गोष्टी केल्यामुळे हे थ्रोट चक्र खराब होतं. ज्याच्याबद्दल गॉसिप करतं त्याचं होत नाही, जो करतोय त्याचं होतं. आणि त्यामुळे जर आपल्याला थायरॉइड किंवा सतत घशाचे विकार, टॉन्सिल सारखे असे जर अनेक प्रॉब्लेम्स होत असतील तर समजायचं थ्रोट चक्रामध्ये खूप आपला प्रॉब्लेम आहे, थ्रोट चक्र ब्लॉक आहे. आणि ज्या व्यक्तींचं थ्रोट चक्र ब्लॉक असतं ना यांचं लाईफमध्ये कुठलंही काम वेळेत होत नाही, ठरवलेलं कामही होत नाही. प्रत्येक त्यांचे जे काही ते ठरवतील ते पुढे पुढे जातं, त्या वेळेत काम न होणं, समजायचं थ्रोट चक्र ब्लॉक आहे तुमचं. ठीक आहे. तर
आता आपण हे शिकतोय आणि आता आपण तसं वागण्याचा विचारही करू, पण आत्तापर्यंत आपण जे पण केलेलं आहे त्यामुळे या चक्रांमध्ये ते ब्लॉकेजेस आलेले आहेत. तर घशाचे विकार जर आपल्याला असतील तर आर्कएंजल मायकलला आपण कॉल करू शकतो. आर्कएंजल मायकल आपल्याला सत्य बोलण्यासाठी आणि प्रामाणिकपणे वागण्यासाठी हेल्प करतो. आणि जे व्यक्ती नेहमी खरं बोलतात आणि प्रामाणिक वागतात, स्वतःशी ते इतके प्रामाणिक असतात की ते दुसऱ्यांशी तितकंच प्रामाणिक वागतात, आणि अशांना आर्कएंजल मायकल खूप डिवाइन हेल्पही करतात. जर तुम्ही नेतृत्व म्हणजे लीडरशिप, इच्छाशक्ती आणि जीवनशक्तीशी संबंधित समस्यांना सामोरे जात असाल तर आर्कएंजल मायकल बरोबर काम करा. तुमची विल पॉवर, तुम्हाला लाईफ फोर्स, ठीक आहे, लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करायचे, लाईफमध्ये खूप पुढे जायचं आहे, तुमच्या विल पॉवर्स वाढवायचे आहेत, तर तुम्ही आर्कएंजल मायकल बरोबर काम करा. जर तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यासाठी अडचण येत असेल किंवा तुम्हाला जे पण काही आता करायचं आहे, जो पण तुम्ही नवीन काहीतरी तुम्हाला तर डेव्हलप करायचं आहे, तुमचा बिझनेस असू दे किंवा तुम्ही काहीतरी ठरवलं आहे की लाईफमध्ये आपण हे करू आणि तिथे तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्ही आर्कएंजल मायकलला कॉल करू शकता. यांच्या प्रेयर्स वगैरे कशा करायचे आहेत हे तुम्हाला सगळं सांगण्यात येईल. ओके, आता आपण इथपर्यंत आज जे शिकवलं आहे ते सगळ्यांना कळलं आहे. पुढे अजून आपण एंजल्स बघणार आहोत, पण एवढं नको आहे, स्टेप बाय स्टेप. ओके, आज आपण पहिल्यांदा मूलाधार चक्रावर काम करायचं आहे. तुम्हाला ज्या प्रॅक्टिसेस दिल्यात त्याच्यात आता ही एक प्रॅक्टिस तुम्हाला ॲड करायची. ठीक आहे, आता वही पेन सगळं बाजूला ठेवून द्या. फेथ म्हणजे विश्वास. आर्कएंजल मायकल अँड फेथ म्हणजे, फेथ ही फेमिनाईन बाजू नाही आहे आर्कएंजल मायकलची. फेथ म्हणजे विश्वास, की तो तुम्हाला तुमचा विश्वास प्रबळ करण्यासाठी हेल्प करतो. कारण तुम्ही आकाशिक जेव्हा ॲक्सेस कराल ना, फेथ म्हणजे श्रद्धा, बरोबर आहे. तुम्ही जेव्हा ॲक्सेस कराल तेव्हा तुम्हाला ॲक्सेस करताना तुम्हाला हे स्वतःवरचा विश्वासही पाहिजे की जे पण मला दिसेल ते परफेक्ट आहे आणि हेच आहे. हा विश्वास स्वतःवर पण डेव्हलप झाला पाहिजे. एक किती वाजलेत आता, 5 मिनिट्सचा ब्रेक हवा आहे का की नको आहे? हवा आहे का? हां, कोणाला वॉशरूमला वगैरे जायचं तर जाऊन या. 1 मिनिट मी पॉज करते. आपण आता करणार आहोत मूलबंध. याला म्हणतात मूलबंध. बरं, किती जणांना माहिती आहे मूलबंध प्रक्रिया? ओके, याच्यामध्ये आपण काय करतो, आपला ॲनस जो आहे, गुदद्वार, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये ॲनस, त्या पोर्शनला आपल्या श्वासातने खेचतो. एकदा करून बघा, श्वास घेऊन खेचा, असं आतमध्ये होल्ड करायचं आहे, खेचायचं आहे आणि खेचून ठेवायचं नाही. खेचा सोडा, खेचा सोडा, तिथे फोकस करायचं आहे, कारण तिथे आपलं मूलाधार चक्र आहे. ठीक आहे, हे आपण करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे, खेचायचा आहे, सोडायचं आहे, श्वास घ्यायचा आहे, खेचायचा आहे, सोडायचं आहे. आणि ह्यावेळी आपण चॅन्ट करणार आहे लम. तर मी चॅन्ट करीन, तुम्ही करू नका, कारण दोन्ही क्रिया एकत्र तुम्हाला करता येणार नाही. नंतर रोज तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा मनामधनं तुम्ही लम लम बोला आणि ते करा जसं आता मी बोलेन. ठीक आहे, डोळे बंद करायचे.
प्रत्येक लमला श्वास घ्यायचा आहे, ॲनसला आत खेचायचं आहे, सोडायचं आहे. ही एका लमची क्रिया झाली. ओके. लम 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 लम. रिलॅक्स, डोळे बंद ठेवा. मणक्याच्या अगदी टोकाशी जिथे तुमचा ॲनस पॉइंट आहे तिथे एक लाल रंगाचं चक्र कल्पना करा. या चक्राला 4 पाकळ्या आहेत, 4 पेटल्स आहेत. या चक्राच्या आतमध्ये एक उलटा ट्रायंगल आहे, उलटा त्रिकोण. हे चक्र लाल रंगाचं आहे, इमॅजिन करा. चक्राच्या पेटल्सना फिरताना बघा. आता थोडं आपण लाऊडली, आता मूल बंद करायचं नाहीये, आपण लमचं चॅन्ट करायचंय. थोडंसं लाऊडली करायचंय माझ्या बरोबर. लम लम. ह्या पेटल्सना फिरताना बघा, लाल रंगाचं चक्र. लम 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 लम. काही वेळ लम क्रिया करत राहा. लम 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 रिलॅक्स. पुन्हा आपण मूल बंद करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे, ॲनस पॉइंट आहे त्याला आत जितकं खेचतं तितकं खेचायचं आहे आणि सोडायचं आहे प्रत्येक लममध्ये. लम 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 लम
लं 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 लं. आता या क्रियेबरोबर चक्रही बघण्याचा प्रयत्न करा. लं 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 लं. आता याच क्रियेबरोबर इमॅजिन करायचं आहे की तुमच्या स्पाईनमधनं एक एनर्जी वर जात आहे क्राउन चक्रापर्यंत, सहस्त्रार जे डोक्याच्या मध्यभागी आहे. तुमच्या स्पाईनमधनं ती एनर्जी वर जात आहे आणि परत मूलाधारपर्यंत येत आहे. स्पाईनमधूनच पुन्हा वर जात आहे, पुन्हा खाली येत आहे, असं इमॅजिन करायचंय हीच क्रिया करत. लं लं श्वास घेताना त्या एनर्जीला स्पाईनमधनं वर टाका, ॲनसला आत घ्या. श्वास सोडताना परत सहस्रारमधनं त्या एनर्जीला खाली मूलाधारमध्ये घ्या. लं लं लं. एनर्जीला वर घ्या, श्वास सोडताना खाली घ्या. लं 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 लं
लं लं आता ह्याच क्रियेबरोबर जेव्हा तुम्ही तुमच्या एनर्जीला स्पाईनमधनं वर घेऊन जाल तेव्हा तुमच्या सहस्त्रार चक्रावरती एक कमळ बघा. हजारो पेटल्स, हजारो पाकळ्या असलेलं हे कमळ आहे पर्पल कलरचं आणि ते फिरत आहे. ठीक आहे, असं तुम्हाला फोकस करायचं. डोळे उघडू नका. कंटिन्यू. लम. एनर्जीला वर घेऊन जा स्पाईनमधून. सहस्रार चक्रावरती एक लोटस आहे, फिरताना बघा. खाली आणा एनर्जीला. हे क्विक करायचं आहे आता आपल्याला. लम 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 रिलॅक्स. 1 मिनिट तुमच्या ब्रीदिंगला नॉर्मल करा. स्थिर होऊ द्या. तुमच्या मूलाधार चक्रामध्ये गणपती बाप्पाला बघा. आणि चॅन्ट करायचं आहे. त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं. 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 तुमचे दोन्ही हात एकमेकांवर रब करा. डोळ्यांजवळ आणा आणि हळूहळू तुमचे डोळे उघडा.
कसं वाटतंय? छान वाटलं. तर सगळ्यांना लक्षात आलं आपण कसं केलंय? ठीक आहे. ही प्रॅक्टिस तुम्ही रोज करा. आता आज मी हे एक्स्ट्रा घेतलंय तुमचं. तुम्हाला रोज फक्त मूलबंध करायचं आहे. आता हे लम तुम्ही मनामध्ये मोठ्या मोठ्याने म्हणून लम, कारण एका वेळी तुम्हाला जर झालं तरी तुम्ही करू शकता. होतं, मी करते तर मी दोन्ही क्रिया करू शकते. लम, प्रत्येक लमला मूलबंध करायचं. फक्त मग श्वास घेताना प्रॉब्लेम येतो की एका वेळी बोलणं आणि हे होत नाही. त्यामुळे तुम्ही मनामध्ये बोला, श्वास घ्या, सोडायचं, हे बरं पडतं. मनात मोठ्याने म्हणा, लम बोलून श्वास घ्यायचा, होल्ड करायचं, सोडायचं. पुढचा लम बोलायचा, श्वास घ्यायचा, होल्ड करायचं, सोडायचं. असं करा. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व्ह व्हायला लागेल. कारण कॉन्स्टिपेशन होत आहे म्हणजे तुमचं मूलाधार चक्र ब्लॉक आहे. ते ब्लॉक्ड आहे म्हणून हे प्रॉब्लेम्स होत आहेत. हेल्थ इश्यू, फायनान्शियल, त्यामुळे होत आहेत. म्हणून अनेक रेमेडीज करून सुद्धा कधी कधी त्या वर्क नाही करत. का? कारण मूलाधारमध्ये प्रॉब्लेम आहे. ओके. किती रोज तुम्ही 1 ते 2 वेळा करा. अति पण जास्त करू नका. कुठलीही गोष्ट प्रमाणामध्ये. हां, आता एनर्जी वरती जाते ते तुम्हाला कसं इमॅजिन करायचं. आता तुम्ही समजा मूलबंध तुमचं झालं, त्यानंतर तुम्ही नॉर्मल ते चक्र, जसं मी चक्राची इमेज ग्रुपवर टाकीन की तुम्हाला इमॅजिन व्हायला पाहिजे. ठीक आहे. ते चक्र तुम्हाला बघायचं आहे आणि मग जेव्हा तुम्ही मनामध्ये लम किंवा तुम्ही मूलबंध क्रिया झाल्यानंतर एक नुसता लमचा चॅन्ट, मी तोही तुम्हाला यूट्यूबची लिंक पाठवीन त्या चॅन्टची, लमच्या. तो चॅन्ट तुम्हाला ऑन करायचा आहे आणि लम म्हणताना तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही मनामधनं तो लम बोला, ती मूलबंध करा आणि ती एनर्जी तुमच्या मूलाधारमधनं, स्पाईनमधनं तुमच्या मणक्यातनं वर जाते. व्हाईट लाईट वर जाते, तुमच्या सहस्त्रारपर्यंत येते. सहस्त्रारमध्ये ज्या हजारो पेटल्स आहेत, हे पेटल्स ओपन होत आहेत आणि ते चक्र फिरत आहे पर्पल कलरचं. आणि पुन्हा ती एनर्जी खाली जाते, पुन्हा मूलाधारमध्ये. हे असंच चालू ठेवायचं. पुन्हा तुम्ही नेक्स्ट मूलबंध कराल तेव्हा सेम तसंच. तर तुम्हाला मी ग्रुपवर काय काय शेअर करणार आहे. एक तर मूलाधार चक्राची इमेज, सहस्त्र क्राऊन चक्रावर पेटलची इमेज कशी इमॅजिन करायची ते पण मी फोटो पाठवीन, म्हणजे इमॅजिनेशनला हेल्प होईल. आणि आपण जेव्हा ग्राउंडिंग क्रिया करतो तेव्हा कशी मुळं आपल्या पृथ्वीपर्यंत जात आहेत हे एक तुम्हाला फोटो पाठवीन, म्हणजे तुम्हाला कळेल कशा प्रकारे ही क्रिया असते. ओके. अजून काही हवं असेल तुम्ही ग्रुपवर विचारा. ते नंतर आता आपण हे जे घेतोय ना, ही फक्त तुमची सेल्फ प्रॅक्टिस आहे, सगळ्या सिक्वेन्स नाही. तुम्हाला ग्राउंडिंग मेडिटेशन मी सांगितलं की रोज करा, कारण फॉर प्रोटेक्शन तुम्ही अर्थशी जितके कनेक्ट व्हाल तेवढं, त्यासाठी हे करायचं आहे. तुम्हाला सिक्वेन्स असा कशाला काही नाही आहे, तुम्ही कधीही काही करू शकता. ओके. कधी काही करू शकता. सकाळी एकाच बैठकीत सगळं केलं पाहिजे असं पण नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला जसं जसं जेव्हा जेव्हा आता हे करायला वेळ आहे आता हे करू, आता हे करायला वेळ आहे आता हे करू, कुठलीही अट नाही आहे. अट फक्त आकाशिक रेकॉर्ड जेव्हा तुम्ही एक्सेस करणार आहात त्याच्या 24 तास आधी ज्यांना अल्कोहोल वगैरेची सवय असेल त्यांनी ते घ्यायचं नाही आहे, नाहीतर तुम्हाला प्रॉपर नाही होणार एक्सेस. लमची प्रॅक्टिस तुम्ही किती वेळ करू शकता, कुठलीही अट नाही आहे, कुठलीही अट नाही. काउंट करू नका किती वेळ करताय. काही एम्प्टी स्टमक असेल तर जास्त बेटर आहे, नाहीतर ना तुम्ही जे श्वास घेता ना असं होल्ड करता त्याने कधी कधी मग पोटामध्ये दुखू शकतं. जर तुम्ही खूप पोट भरलेलं असेल तर तुमचं, तर तुम्ही काही खाल्लं असेल त्याच्या 1-2 तासानंतर करा. हो, सगळंच करायचं आहे अर्थात. प्रत्येक प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. आता एंजलची प्रार्थना आता देणार नाही आहे मी ग्रुपवरती. कुठलाही तुम्हाला जे आता इम्पॉर्टंट आहे तेच मी सांगणार आहे की डेली करा. एंजलची प्रार्थना आता देणार नाही आहे. सध्या तुम्हाला आपलं हे चाललंय की तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप स्वतःवर कसं काम करायचं आहे तसं मी बरोबर देणार. क्लिअर? आजचं सेशन सगळ्यांना समजलंय?
व्हिज्युअलायझेशनचा प्रॉब्लेम होतोय कारण तुमचा फोकस नाही आहे, म्हणून त्राटक करा म्हटलंय. ओके, त्राटक केल्यानंतर तुम्हाला खूप त्याचा चांगला रिझल्ट येईल. रेकॉर्डिंग बघा, मी सांगितलेलं आहे की ग्राउंडिंग कसं करायचं आहे, हे मी सांगितले अनेक वेळा. की जस्ट तुम्हाला कल्पना करायची की तुम्ही पृथ्वीच्या वरती आहात, ज्वालामुखीत नाही आहात, गर्भामध्ये नाही आहात, पृथ्वीच्या लेअरच्या वरती. झाड कसं उभं आहे पृथ्वीच्या वर, तसं आपण सेंटरला उभे आहोत झाडाप्रमाणे. आणि आपल्या रूट, आपल्या मूलाधार चक्रामधनं किंवा आपल्या दोन्ही तळपायांमधनं अशी मुळं पृथ्वीच्या खोलवर आतपर्यंत गेलेली आहेत. ठीक आहे. हां, आता तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी दिसतील काही करताना वगैरे. काहींना दिसतं, इथे मी चॅट वाचून सांगते, तर ते दिसणार, पण ते तुम्हाला काही हार्म करणार नाही. कारण बघा, शक्तिपात असतो, आकाशिक रेकॉर्ड. आता ह्या व्हिडिओ, हे रेकॉर्डिंग दुसरं कोणी पाहिलं ना तरी ते वर्क करणार नाही त्यांच्यावर, कारण शक्तिपाताशिवाय तुम्ही ती एनर्जी एक्सेस करूच शकणार नाही, असं असतं. त्यामुळे तर तुमचं प्रोटेक्शनही तितकंच होणार, कारण मी शिकवते पण मागणं खूप काही मला करावं पण लागतं. ते चालू आहे प्रत्येकावर. ओके, थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल.